ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं वरशमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममकर्णैर्व्याघ्रवृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजा सरसन्नविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारे हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः गलत्तानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गवण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं विद्युत्तामसमप्रभां मृगवती स्कन्दस्थितां भीषणां कन्याभिः करवालखेटविलसत् हस्ताभिरासेविताम् हस्तैश्चक्रधरालिखेटभिषिकां चापं गुणन्तर्जनीं दुःखानामदलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. नमस्कार. आज आपण आपल्या पंचायतन पूजा पद्धतीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आपल्याकडं आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये बऱ्याच प्रकारचे काही पंथ आपल्याला दिसून येतात. शैव, वैष्णव, शाक्त, सौरी आणि गाणपत्य असं या पंथांना प्रामुख्यानं म्हणलं जातं. तरी या प्रत्येक पंथाची मुख्य देवता जी सांगितलेली आहे ती प्रामुख्यानं गाणपत्य जे आहेत त्यांची मुख्य म्हणजे आराध्य देवता आणि उपास्य देवता ही गणपती असं आपल्याकडे सांगितलेली आहे. त्यानंतर जे वैष्णव आहेत त्यांची आराध्य देवता उपास्य देवता ही विष्णू आहे. जे सूर्य उपासक आहेत त्यांना सौरी असं म्हणलं जातं, त्यांची सूर्य ही मुख्य देवता आहे. त्यानंतर जे कोणी शाक्त पंथातले आहेत त्यांची उपास्य देवता ही महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपी दुर्गा परमेश्वरी जगदंबा ही उपास्य देवता आहे. तर जे कोणी शैव आहेत त्यांची उपास्य देवता ही भवानी शंकर म्हणजेच शिव ही त्यांची उपास्य देवता आहे असं आपण आपल्याकडं म्हणलं जातं. यामध्ये आपण आता विचार जो करतोय तो पंचायतन पूजा पद्धतीचा विचार करतोय. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा आपण विचार करूया कोणत्याही कर्माची सुरुवात आपण गणपती पूजनानं करतो. कारण काही ठिकाणी म्हणलं जातं गणपती हा पृथ्वी तत्वाचा देव आहे असं काही ठिकाणी म्हणलं जातं, तर काही ठिकाणी विष्णू हा देखील पृथ्वी तत्वाचा देव आहे असं म्हणलं जातं. परंतु मी म्हणेन उत्पत्तीचा संबंध हा गणपतीचा संबंध हा उत्पत्तीशी येतो. आपल्याकडं वेदामध्ये गणपतीला ब्रह्मणस्पती हे नाव दिलं गेलेलं आहे. ब्रह्मत्वाचे जे गुण आहेत ते या गणपतीमध्ये आहेत असं आपल्याला दिसून येतं. आणि या गणपतीचा वास आपल्या शरीरामध्ये आपल्या पावलापासून मांडीपर्यंत जे जडतत्व पृथ्वी तत्व म्हणून म्हणलं जातं ते गणपतीच्या अधिपत्याखाली येतं. म्हणून आपण कोणत्याही कर्माची सुरुवात ज्या वेळेला करतो त्यावेळेला गणपती पूजनाबरोबरच पृथ्वी तत्वाची सुद्धा पूजा करतो. त्यावेळेला पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सुतलं छंदः आसने विनियोगः म्हणून पृथ्वीची प्रार्थना केली जाते. पृथ्वी त्वया धृता लोका देवीनाम देवीत्वं विष्णुना धृता पंचधारय मां देवीं पवित्रं गुरुशासन असं म्हणून आपण पृथ्वी तत्वाची देवता पृथ्वीची पूजा या ठिकाणी करतो. आणि विशेष म्हणजे जर बघायला गेलं तर गणपतीचं एक नाव आनंद मूर्ती
असं सुद्धा म्हणलेलं आहे बरं का. आनंद हा शब्द आहे, त्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याकडं शास्त्रानुसार म्हणजे कोणत्याही प्रकारे संस्कृत असेल मराठी असेल कोणत्याही भाषेमध्ये आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. त्याप्रमाणे कोणतेही कर्म करताना आपल्याला आनंद निर्माण व्हावा या उद्देशानं आपण मुख्यत्वेनं गणपती पूजन करत असतो. त्यामध्ये अजून भाग येतो आपल्या शरीरामध्ये आपली कुंडलिनी शक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा गणपतीचा वास आहे असं म्हणलं जातं. आपण कोणतंही कर्म ज्या वेळेला करतो त्यावेळेला पृथ्वीची उपासना करून पृथ्वीची प्रार्थना करून करतो आणि त्यामुळं आपल्याला आपल्या प्रत्येक कर्मामध्ये स्थैर्य प्राप्त होतं. म्हणून आपल्याला वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम असं गणपतीचं वर्णन केलेलं आहे. मूळ जर भक्कम असेल, मूळ जर मजबूत असेल तर पुढं उभी राहणारी इमारत असेल, पुढं राहणारं सगळं कर्म जे उभं राहणारं असेल ते शतपटीनं उत्तम होतं असं म्हणलं जातं. म्हणून आपण प्रथमतः पृथ्वी तत्वाची देवता ही गणपती आहे, तिची उपासना करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढं आपल्या मांडीपासून वर नाभीपर्यंत जलतत्व आहे असं सांगितलेलं आहे. आणि उत्पत्ती करणं आणि उत्पत्तीचं रक्षण करण्याचं जे सगळं कार्य होतं ते विज्ञान दृष्टीनं सुद्धा हे त्या भागामध्येच केलं जातं किंवा त्या भागामध्येच होत असतं. या जलतत्वाची उपास्य देवता म्हणून विष्णू या देवतेकडे बघितलं जातं. भगवान विष्णूंना जलशायीन विष्णू असं देखील म्हणलं गेलेलं आहे. ते क्षीरसागरामध्ये निवास करतात त्यामुळे त्यांना जलशायीन विष्णू असं म्हणलेलं आहे. या तत्वामध्ये किंवा या तत्वामधून ज्याची उत्पत्ती होते त्याचं पालन करण्याचं कार्य सुद्धा या भगवान विष्णूंकडून केलं जातं किंवा या विष्णू या तत्वामुळे या घटनांचं या गोष्टींचं पालन केलं जातं. आपल्याकडे वैदिक हिंदू धर्मामध्ये जो ब्राह्मविवाह नावाचा संस्कार सांगितलेला आहे 15वा संस्कार आणि त्यापूर्वी जे काही सगळे संस्कार आहेत गर्भादान, पुंसवन, सीमंतोन्नयन हे इत्यादी जे काही संस्कार आहेत यामध्ये देखील विष्णूचं स्मरण, विष्णूचं पूजन आपल्याला प्रामुख्यानं सांगितलेलं आहे. आणि विष्णूला विशेषण दिलं जातं जगतपालन करता विष्णू म्हणून त्याचं आपण पूजन करत असतो. म्हणजे गर्भाचं संवर्धन आणि गर्भाची उत्पत्ती आणि संवर्धन हा सगळा भाग आपल्याला विष्णू या तत्वामुळं विष्णू भगवान विष्णूंमुळे आपल्याला प्राप्त होते. आणि लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्याला या तत्वाचं म्हणजे विष्णू या देवतेचं पूजन केल्यानंतर आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर पुढं नाभीपासून हृदयापर्यंतचा जो मधला भाग आहे ते आपलं तेज तत्व सांगितलेलं आहे. शास्त्रानुसार या तेज तत्वामध्ये सूर्य या देवतेचा वास आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आपल्या आत्म्याच्या ठिकाणी मुख्यत्वेनं सूर्य आहे अशी वेदांमध्ये ऋचा आहे. सूर्य आत्मा जगतस्थश्च असं म्हणलं जातं. आपल्याला या तेज तत्वाची आठवण दुपारी 12 आणि रात्री 9 वाजता रोज होत असते. आपल्याला भूक लागते असा भाग या ठिकाणी येतो. आणि आपल्या पोटामध्ये देखील जो अग्नी आहे त्याला जठराग्नी म्हणलं जातं. तो देखील आपल्या या नाभी म्हणजे हृदयापासून या नाभीपासून हृदयापर्यंतच्या भागामध्ये या सूर्य या तत्वाचं आपल्याला जाणीव योग्य त्या वेळेला होते. आणि सूर्य तत्वाची ज्या वेळेला आपण उपासना केली जाते आपल्याकडनं सूर्य तत्वाची जेव्हा उपासना केली जाते त्यावेळेला मुख्यत्वेनं आपल्याला काय प्राप्त होतं तर उत्तम प्रकारचं तेज प्राप्त होतं, आरोग्य प्राप्त होतं, उत्तम आत्मविश्वास येतो. आणि एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रेशन आपलं जर पडणं, इम्प्रेसिव्हपणा आपल्यामध्ये जर यावा असं वाटत असेल तर आपण सूर्य या तत्वाची म्हणजे तेज तत्वाची उपासना करणं गरजेचं आहे. सूर्य हा एक प्रकारचा जनरेटर म्हणजे ऊर्जा देण्याचं काम आपल्याला करत असतो. म्हणून या तत्वाचं विशेष पूजन आपल्याला करावं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर हृदयापासून कंठापर्यंतचा जो भाग आहे त्या तत्वाची देवता ही महाकाली, महालक्ष्मी, महास्वरूपी दुर्गा परमेश्वरी जगदंबा आहे असं म्हणलं गेलेलं आहे. तिला आपण म्हणजे जगदंबेला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ह्या शक्ती स्वरूपामध्ये देखील पाहत असतो.
आपल्याकडे शास्त्रवचनामध्ये एक वचन सांगितलेलं, वायू सर्वत्रो महान. वायू हे महान तत्व आहे असं म्हणलं जातं. आणि आपल्या शरीरामध्ये हे वायू तत्व म्हणजेच मातृत्व आणि वात्सल्य हे या हृदयापासून कंठापर्यंतच्या भागामध्ये आपल्याला दिसून येतं. एखादं अर्भक म्हणजे लहान मूल, सुरुवातीचं त्या लहान मुलाचं पोषण देखील या भागातूनच चालू होतं, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. एखादं लहान मूल तुम्ही बघा, कितीही रडत असेल आणि ते कोणीही आपल्या हृदयाशी धरलं तर थोडा वेळ का होईना ते रडायचं थांबतं आणि त्यावेळेला आपल्या मनातील वात्सल्य भाव जागा होतो. आणि म्हणून या भागामध्ये म्हणजे हृदयापासून कंठापर्यंत या जगदंबेचं तत्व आहे, जगदंबेचा वास आहे असं म्हणलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं जे तत्व सर्वांना श्रुत आहे, कंठापासून वर मस्तकापर्यंतचा भाग हा शिवतत्वाचा भाग आहे असं म्हणलं जातं. म्हणजेच आकाश तत्वाचा हा भाग आहे असं म्हणलं जातं. आपल्याकडं सर्वेषु गात्रेषु शिरप्रधान असं म्हणलं जातं. कोणत्याही शरीराचा जो काही भाग मुख्य आहे त्याला आपण मस्तक असं म्हणलं जातं, शिरप्रधान असं म्हणलं जातं. या भागामध्ये शंकर ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत असं म्हणलं जातं. आपल्या मस्तकाचा आकार देखील शिवलिंगाप्रमाणे आहे आणि याच मस्तकाच्या मागच्या बाजूला जगदंबा ही शिखेच्या, जे पुरुषांनी शेंडी ठेवावी असं आपल्याकडे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि महिलांनी केस वाढवावेत, ते कापू नयेत असं सांगितलेलं आहे. म्हणून पुरुषांच्या शिखेच्या ठिकाणी आणि महिलांच्या डोक्याच्या केसाच्या भागामध्ये चामुंडा ही देवता आणि अपराजिता ही देवता वास करत असते. म्हणून आपल्याकडं ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांस शोणित भोजने तिष्ठरे विष्काबद्धे चामुंडेय पराजिते. या अपराजिता देवीचं स्थान आपल्या मस्तकावर आहे असं म्हणलं जातं. भगवान शंकर हे निर्णयाने आणि नीलकंठ आकाश तत्वाचे, आकाश वर्णाचे आहेत. म्हणून त्यांना जगाला सामावून घेणारं हे तत्व आहे असं म्हणलं जातं. या आपल्या शरीरामध्ये सप्तछिद्रा नवद्वारा असा भाग आपल्याला या तत्वामध्ये जो सांगितलेला आहे त्यामध्ये हा भाग महत्वानं जाणून येतो. आपल्याकडे शंकरांची अनेक नावं सांगितलेली आहेत, त्यापैकी ईशान हे एक नाव आहे. वेदामध्ये ईशान सर्व विद्यानाम ईश्वर सर्वभूतानाम ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर् ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो अशी एक ऋचा आलेली आहे. ईशान हे एक शंकराचं नाव आहे असं मी म्हणलं. 14 विद्या आणि 64 कलांचा मालक म्हणून शंकराकडे बघितलं जातं असं देखील शास्त्रामध्ये काही वेळेला उल्लेख आलेला आहे. आणि या शिवाला काय प्रिय आहे तर जलधारा शिवप्रिया असं म्हणलं जातं. म्हणून त्यांनी जटामध्ये गंगा देखील धारण केलेलं आहे. त्यांचं नाव गंगाधर असं देखील आपण म्हणत असतो. यामध्ये अजून एक बघायला गेलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टीतनं, प्रत्येक गोष्टीतनं येणारा स्ट्रेस जो असतो त्या स्ट्रेसमधनं आपल्याला रिलीफ हवा असेल तर आपण शॉवर घेतो, तो देखील एक प्रकारचा अभिषेकच आहे असं म्हणलं जातं. आणि म्हणून कधीही आपण ज्या वेळेला आंघोळ करतो, मस्तकावर पाणी घेतो, त्यावेळेला मनामध्ये गंगेचं स्मरण करणं आवश्यक असतं, जेणेकरून तो आपल्याला अभिषेक स्वरूप ते आपलं स्नान होईल असं देखील शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून आपल्याला पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्या शरीरात आहे आणि जे शरीरात आहे तेच या संपूर्ण चराचरामध्ये ब्रह्मांडामध्ये व्यापलं गेलेलं आहे असं दिसून येतं. म्हणून आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, पंचमहाभूतांची जर कृपा संपादित करायची असेल तर पंचायतन पूजन हा भाग आपण करणं आवश्यक आहे. पंचतत्व ही एकमेकांशी संलग्न आहेत. म्हणून पायात जरी काटा टोचला तरी प्रतिक्रिया तोंडातून व्यक्त होते आणि पाणी डोळ्यातून येतं बरं का, असं म्हणलं जातं. हे शरीर एकमेकांशी रिलेटेड होऊन असं बांधलं गेलेलं आहे. म्हणून हे पंचतत्व आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी वास करत असतात. यामध्ये आपल्याकडे एक सांगितलं जातं, आकाशात प्रितंतो यं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. याप्रमाणे आपण कुठल्याही देवाची उपासना केली
कोणत्याही देवाची आराधना केली तरी ती एकाच परमात्म्याकडे, एकाच परमेश्वराकडे जात असते असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये पंचायतन पूजनाला फार महत्त्व दिले गेलेलं आहे. आणि म्हणून भगवंतांनी हा आत्ता मी जो वर श्लोक सांगितला याचा उच्चार या ठिकाणी गीतेमध्ये भगवंतांनी केलेला आहे. त्यामध्ये आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी ही पंचायतन पूजा अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणलं जातं. यामध्ये आपल्याला विशेष जो काही भाग सांगितलेला आहे, पंचायतन पूजनामध्ये आपण जो भाग या ठिकाणी करतोय तो पंचायतन पूजनाचा हवनाचा देखील भाग आपण करणार आहे. पंचायतन पूजा आणि पंचतत्व याविषयीचे हे सुंदर, सखोल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञान आपल्याला अतिशय सोप्या, स्पष्ट आणि प्रभावी पद्धतीनं समजावून सांगितल्याबद्दल सातारा येथील आदरणीय श्री अतुल आपटे गुरुजी यांचे मी मनपूर्वक आभार मानते. गुरुजींनी दिलेले हे अमूल्य मार्गदर्शन नक्कीच अनेकांना आध्यात्मिक दृष्टीने समजून घेण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जर तुम्हाला कुंडली मार्गदर्शन, कुंडली मिलन, विविध धार्मिक विधी किंवा आध्यात्मिक उपाय याबद्दल मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांची संपूर्ण माहिती ही तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे. आपल्या जीवनातील विविध प्रश्नांवर शास्त्राधारित मार्गदर्शन आणि योग्य उपाय हा आपल्या गुरुजींकडे मिळू शकतो. त्यामुळे त्यांच्याशी नक्की संपर्क साधा. माझा हा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.